कोल्हापूर आणि हातकणंगलेसह राज्यातील 11 जागांसाठी उद्या 7 मेला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये 3368 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदान साहित्य वाटप जे आहे ते या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळते। शासकीय कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना हे साहित्य वाटप जे आहे ते करण्यात येते। वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। केंद्र प्रमुखांना वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत सहकारी सुद्धा असणार आहेत आणि त्यामुळेच उद्या होणारं मतदान जे आहे ते शांततेत व्हावं यासाठी संपूर्ण यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा काम करताना पाहायला मिळते। हे मतदान शांततेत व्हावे यासाठी पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। त्याच पद्धतीने 7000 पेक्षा अधिक जे आहेत ते पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर पाहायला गेलं गेल्या 1 महिनाभरापासून संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो उमेदवारांनी पिंजून काढलेला होता आणि खऱ्या अर्थाने काल ही प्रचार यंत्रणा थंडावलेल्या आहेत। मात्र आजपासून खऱ्या अर्थाने छोटा प्रचार जो आहे तो होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। उद्या 7 मेला मतदान होत आहे। मतप्रक्रियेदरम्यान मतदारांना एकूणच या प्रचाराच्या दरम्यान कोणता मुद्दा आवडला त्याच आधारावर मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।